आपला एक गाव तर तयारच झालं निवडणुका, त्यांना कशाला थांबवता? त्यांना होऊ द्या ना. म्हणजे तुमचा EVM आणि ते मॅचच होणार आणि अख्ख्या गावामध्ये कोणी विरोध नाही केला की आम्हाला हे निवडणुका नको. तर सर्व मिळून एक निवडणुका घेत असतील, मॉक ड्रिल करत असेल तर करू द्या. असे किती मॉक ड्रिल होत असतात. लोक घरी बसून हौशी तर खेळतात ना, त्या पद्धतीने तुम्ही म्हणजे कमीत कमी त्या गावाला तरी कळेल की बाबा योग्य आहे की नाही योग्य. तुम्ही थांबवता म्हणजे कुठेतरी याच्यात काय घोटाळा झालेला आहे. म्हणूनच मी निवडून आलो आहे, बरीच लोक निवडून आले आहेत. आम्ही स्वतः आत्ताही बोलतो आहे की बाबा तुम्ही एक काम करा, निवडणुका बॅलेटवरती घ्या, काही हरकत नाही. निवडणुका बॅलेटवर घेण्याच्या मागणीसाठी आम्ही राजीनामा सुद्धा देऊ अशी तयारी आहे का? नाही, जर ते घेत असतील तर तयारी आहे ना. त्यात काय झालं, आत्ता निवडून आलं परत निवडून येणार. आणायचं ना, जनता ते डिसाईड करेल ना, आम्हाला काही हरकत नाही. पण तुम्हाला माहिती आहे ज्या पद्धतीने आज गॅजेटचा उपयोग आणि दुरुपयोग होत आहे, तुम्ही स्वतःचा बघा ना. तुमचा मोबाईल जर हातात दिलं तर दोन मिनटामध्ये तुमचा सगळा डेटा मी काढू शकतो. हे आता मोबाईलच्या समोर म्हणजे टी व्हीच्या समोर पण करून टाकू शकतो. तर मशीन हॅक करणं किती मोठी काय गोष्ट मला नाही वाटत आहे. पण म्हणूनच बॅलेटवरती आज जगात एवढे मोठे जे देश आहेत जे आपल्यापेक्षा जास्त प्रगतीवरती, तेही बॅलेटवरतीच घेत आहेत ना. मग तुम्हाला घेण्यामध्ये काय हरकत आहे? मग जर काँग्रेस पक्षाने ही मोहीम हातात घेतलेली आहे तर काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे किंवा एक समूहाने विचार करून तशी राजीनामे देण्याची तयारी असेल, जर बॅलेटवरती निवडणुका झाल्या तर तशी तुमची राजीनामे देण्याची तयारी असणार आहे? डेमोक्रेसीमध्ये पारदर्शिता असली पाहिजे. म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं चांगलं संविधान केलं. आता जर बोटं उचलत असणार लोक EVMवरती, त्याला करा आणि EVMवरती आणा. EVM नको ना लोकांना, बॅलेटवरती आणा. तर एक ते संशय जे आहे ते लोकांच्या मनात आहे की आम्ही मतं कुठे दिली आणि निकाल काय बाजूने निघाला, ते मिटून जाईल. कॅमेरामॅन मंगेशसह मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई.